वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर आज मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण आमच्या हायस्कूलला जवळजवळ 1-1.5 महिन्याची जी आहे उन्हाळ्याची सुट्टी पडली होती। समर हॉलिडे स्टार्ट होते आणि या पूर्ण सुट्टीमध्ये मी एकाच गोष्टीचा विचार करत होते की आमची हायस्कूल परत कधी स्टार्ट होणार आहे आणि तो दिवस आता जवळ आलेला आहे। त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे कारण पूर्ण महिनाभर ज्याचा मी विचार करत होते, ज्याच्यासाठी मी खूप आतुरतेने वाट बघत होते। सो तो दिवस आहे उद्या आहे 15 जून आणि उद्या आमची हायस्कूल स्टार्ट होणार आहे। आमच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि फायनली एकदा जी स्कूल स्टार्ट होणार आहे। सो त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड होते। सर्व सुट्टीमध्ये मी म्हणजे रिअली सांगते, मी हाच विचार केला होता की कधी स्कूल स्टार्ट होणार आहे। आणि आता उद्या आमची स्कूल आहे, उद्या आहे सॅटर्डे आणि उद्या आमची अर्ली मॉर्निंग स्कूल असणार आहे पहाटे। आमच्या स्कूलचा टायमिंग 7:50 आहे सकाळचा। सो त्यासाठी सुद्धा एक्सायटेड आहे मी। आता मला सर्व प्रिपरेशन करायची, माझी बॅग पॅक करायची, युनिफॉर्म रेडी करायचा आहे। सो या आय एम सो एक्सायटेड। सो लेट्स गो। बाय द वे, मी गेले आहे 9th क्लासमध्ये आणि आता आमचं नवीन शैक्षणिक वर्ष स्टार्ट होतं आहे। सो त्यासाठी सुद्धा मी खूप एक्सायटेड आहे कारण आता मी माझी बॅग वगैरे पॅक करून ठेवते कारण सकाळची शाळा म्हणजे लवकर असणार आहे। सो त्यामुळे सकाळी म्हणजे पॉसिबल नाही ते सर्व काही करणं। सो आत्ताच मी सर्व प्रिपेअर करून ठेवते। सो माझी बॅग पॅक झालेली आहे आणि मी तुम्हाला आमच्या स्कूलचा युनिफॉर्मसुद्धा दाखवते कसा आहे तो। सो इथे आमच्या स्कूलचा युनिफॉर्मचा कलर काहीसा असा आहे, मला इथे दिसत असेल। सो आता रात्रीचे 10 वाजत आले आणि मी आता झोपणार आहे कारण सकाळी लवकर उठायचं आहे। सो आपण आता सकाळी भेटूया। मी आंघोळ करून ड्रेस वगैरे घातला आहे, केस वगैरे बांधले आणि आता 7 वाजले। सो थोड्या टाईमने मी जायला निघणार आहोत आणि बाय द वे बाहेर पाऊस पडतो आहे सकाळपासून। सो बाहेर पाऊस आहे। सो पहिल्याच दिवशी पाऊस आहे कारण अगोदर दिवस होता ना पाऊस पडत नव्हता, फक्त रात्री पडायचा आणि सकाळी काहीच नसायचं। दुपारपर्यंत ऊन असायचं, पण आज नेमका पाऊस पडतो आहे आणि इतका सुद्धा नाही आहे, थोडाफार आहे। सो शाळेपर्यंत भिजणार तर नाही आहे। सो इथे माझ्यासोबत आहे कुणाल, त्याचा आता पहिला दिवस आहे शाळेमध्ये, हायस्कूलला तो आता 5वीला आहे आला आहे। सो त्यालासुद्धा आता सर्वांमध्ये म्हणजे मित्र आहेत, तसेच नवीन शिक्षकांची ओळख होणार आहे। कसं वाटतंय तुला? मस्त वाटतं। सो मलासुद्धा खूप एक्साइटमेंट लागली आहे आणि आता थोड्या टाईमने आम्ही जाणार आहोत आणि बाहेर हलका हलका पाऊस अजून चालूच आहे। बाय द वे मी सुद्धा पूर्ण रेडी झालेली आहे आणि आता शाळेत गेल्यानंतर मी तिकडून आले की मग तुम्हाला मी सर्व शेअर करणार आहे। बाय। हे आहेत इयत्ता 5वीचे सर्व नवीन विद्यार्थी। आम्ही सर्व विद्यार्थी आणि शिक्षक या इयत्ता 5वीच्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याकरिता इथे जमलो आहोत।
आमच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि जे नवीन विद्यार्थी होते इयत्ता 5वीचे त्यांचं स्वागत करून झालेलं आहे आणि माझ्या सर्व शिक्षकांना मी थँक्यू बोलू इच्छिते, कारण त्यांनी मला शाळेमध्ये शूट करण्याची परमिशन दिली. आणि आता मी तुम्हाला आमच्या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांची म्हणजे 5वी ते 10वीपर्यंत सर्वांची ओळख करून देणार आहे. तो हा आहे 5वीचा वर्ग, तो हा आहे 6वीचा वर्ग आणि हे आहेत सर्व 6वीचे विद्यार्थी. सो हा आहे इयत्ता 7वीचा वर्ग आणि हे आहेत सर्व विद्यार्थी. सो हा आहे 8वीचा वर्ग आणि हे आहेत सर्व विद्यार्थी. सर्व विद्यार्थी बोलण्यापेक्षा बहुतेक विद्यार्थी आलेले नाही आहेत, कारण पहिला दिवस आहे आणि मेन म्हणजे सकाळची शाळा होती, त्यामुळे बरेच विद्यार्थी आलेले नाही आहेत. त्यामुळे थोडा तुम्हाला कमी दिसत असेल, विद्यार्थी आहेत आमच्या शाळेमध्ये थोडे जास्त. सो माझ्यासोबत इथे माझ्या मैत्रिणी आहेत सई आणि मनस्वी. वर्गामध्ये सुद्धा खूप कमी विद्यार्थी आहेत, त्या बरेच जण आलेले नाही आहेत आणि मुली तर फारच कमी आहेत. सो मंगळवारी आमची शाळा रेग्युलर चालू होईल तेव्हा सर्व विद्यार्थी येतील. खरंच सर्व शिक्षकांचे थँक्यू जे त्यांनी मला इथे शूट करायची संधी दिली. सो इथे खाली प्रयोगशाळा वगैरे आहे आणि हा आमचा क्लास आहे सर्व. आता आमच्या शाळेमध्ये पुस्तक वाटप होत आहे. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक चौधरी सर आणि आमचे इतर शिक्षक पुस्तक वाटप करत आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आता शाळेतून आले आणि पहिला दिवस हा खूप आनंदात गेला, खूप एन्जॉय केला आम्ही. आमच्या म्हणजे स्कूलमध्ये बहुतेक विद्यार्थी आले नव्हते, कारण फर्स्ट डे होता आणि सकाळची मॉर्निंग स्कूल होती, त्यामुळे सुद्धा असेल. जे काही आले होते फ्रेंड्स माझे सर्वांना बघून खूप म्हणजे असं चांगलं वाटलं. शिक्षकांना बघून सुद्धा खूप आनंद झाला. सर्व आता रेग्युलर होणार आहे अगोदरसारखं. आणि स्पेशली थँक्स टू तुरे सर आणि मोरे सरांनी मला शूट करण्यासाठी त्यांचा फोन दिला. तुरे सरांनी सुद्धा मला हे शूट करण्यामध्ये सपोर्ट केला आणि इतर सर्व शिक्षकांचे सुद्धा थँक्यू की त्यांनी मला परमिशन दिली हे सर्व करण्यासाठी. सो जर माझे सर्व टीचर्स तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर सर्वांना खरंच खूप थँक्यू. आणि आज पुरतं एवढंच आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीनसुद्धा शेअर करणार आहे की मी दिवसभरात काय करते, दिवसभर मी काय काय करत असते. सो ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतं. आणि व्हिडिओ तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत शेअर करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.